नमस्कार. मी रुपाली दीपक अंगज चिमगावमध्ये रहिवासी आहे. तर 2017 ते 2022 या 5 वर्षामध्ये मी चिमगाव या गावची पहिली महिला लोकनियुक्त सरपंच होते. तर या 5 वर्षामध्ये गावचा भरपूर विकास झाला. या विकासामध्ये जवळपास मुश्रीफ साहेबांनी आमच्या गावाला 15 ते 16 कोटीचा निधी दिलेला आहे. आणि या निधीमध्ये आपल्या आता ग्रामपंचायत इमारत बघू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे गावातले रस्ते असतील, गटर्स असतील, आमच्या गावातील ग्रामदैवतीचं एक मंदिर आहे चिमकाई देवी, तर त्याचा ब वर्गामध्ये समावेश, अशी बरीच कामे केलेली आहेत. आणि या 5 वर्षामध्ये सन 2021 ते 22 या वर्षीचा यशवंत सरपंच आणि यशवंत ग्रामपंचायत असे दोन्ही पुरस्कार मला मिळालेले आहेत. पहिल्यांदाच हे दोन्ही पुरस्कार मला आणि आमच्या पंचायतीला मिळालेले आहेत. याच्यानंतर आता हे 2022 पासून माझे मिस्टर दीपक अंगज या गावचे सरपंच आहेत आणि ते याची सरपंच पदाची धुरा सांभाळत आहेत. तर एकंदरीतच मुश्रीफ साहेबांचं आमच्या गावावर जरा जास्तच प्रेम आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांची जी महायुती झाली, या महायुतीमधून मी एमगे पंचायत समितीची उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. पण जसं मी गेल्या 8 वर्षामध्ये म्हणजे मी सरपंच होते, तर कामाचं म्हणजे काम कसं करायचं हे मला माहिती आहे. आता जर आपण आता पंचायतीची निवडणूक लढवतोय, तर तिथं गेल्यानंतर आपल्याला 6 महिने पंचायत समिती म्हणजे काही समजायला जातात. तर मी 5 वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे मला कामाची व्यवस्थित माहिती आहे मला. जशी 5 वर्षे मी इथं असताना काम केलेलं होतं, त्याच पद्धतीनं माझ्या 8 गावांची मी काळजी घेईन. 8 गावांना निधी कमी पडू देणार नाही, अशी मी म्हणजे त्या लोकांना ग्वाही देणार आहे. मुश्रीफ साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे मुश्रीफ साहेब कोणताही गट किंवा तट न बघता त्यांच्या दारापर्यंत जो व्यक्ती जाईल त्या व्यक्तीला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. आणि कोणत्याही विकास कामामध्ये त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही किंवा निधीची कमतरता भासू दिली नाही. आपण आज मुश्रीफ साहेबांना श्रावणबाळ असू दे किंवा महाडॉक्टर असू दे, अशा अनेक बिरुदावाल्या त्यांच्या नावापुढे लावल्या जातात. तर या बिरुदावाल्या खरोखरच आहेत. त्या फक्त शब्दाने आपण त्यांना बोलत नाही, तर त्यांनी ते खरोखर काम करून दाखवलेलं आहे. जसं आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील, माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितदादा घाटगे, हे तिघे एकत्र आलेले आहेत आणि विकासाचं तोरण बांधायचं या धोरणाने एकत्र आलेले आहेत. आपण आधी पाहिलेलं आहे की कागल तालुक्याचा संघर्ष खूप मोठा आहे. म्हणजे दोन्ही घाटगे यांच्यामधील संघर्ष असेल, जवळपास 22 वर्षांनी दोन्ही घाटगे एकत्र आलेले. आणि मुश्रीफ साहेब आणि समरजितदादा यांचा संघर्ष तर आपण प्रत्येक वेळी पाहिलेलाच आहे. पण संघर्षामुळे प्रगती कमी होते आणि तालुक्याचा विकास कमी होतो. आणि हा विकास जर जास्त उंचवायचा असेल, कागल तालुक्याला जर महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापुरात किंवा महाराष्ट्रात 1 नंबर न्यायचा असेल, तर युती करणं हेच म्हणजे ही गोष्ट ही होती. युती करावी लागली त्यासाठी. आणि संघर्ष म्हणजे आपल्याला कमी करून प्रगती करायची असेल तर युती महत्वाची होते.